महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिगस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्ततमगणर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् असे कर्मयोगी असे ध्यानयोगी स्वयं पूर्णतो ज्ञानयोगी विरागी पूजित से नित्य श्री बालचंद्र नमस्कार श्री सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता बालचंद्र गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदेशनु शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परम पूज्य विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनगर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय पूर्णाचार्य गुणेश दादा प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई ज्यांच्या कृपा छत्राखाली आपण हा अभ्यास करतोय ज्यांच्या मांडीवर बसून मी हा अभ्यास करतो ते ऋषीवर्य कैलासवासी बापूसाहेब नगरकर व ज्यांच्या पुण्याईनं मला या अभ्यासाची संधी मिळाली ते माझे तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन येथे उपस्थित असलेले आमचे नवले बाबा देशपांडे गुरुजी आठवले काका त्याचप्रमाणे घोडके काकू व सर्व मातृवर्ग नित्याच्या सवयीप्रमाणे आजच्या या अध्यायाच्या आपण मंगलाचरणाच्या 5 ओव्या घेऊ। श्री गणेशाय नमः ग्रंथ शिवपुराण अध्याय 9 रुद्र स्वरूप वर्णन। श्री गणेशाय नमः श्री सद्गुरुभ्यो नमः श्री भवानी शंकराय नमः श्री मातृपितृभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः। मागील अध्याय केले कथन पंचयज्ञ षडलिंग पूजन आता सद्गुरु कृपाघन कथा सुरसवदेवी पुढे देवतांचे घोर शरीर त्यात गणिले रुद्र भयंकर जे तत्वा माझे असे क्रूर त्या ते रुद्र म्हणावे स्पंदनशील क्षोभशील गतिरूप द्रवणशील व्याधी मूल ध्वनिशील जे घनाते द्रव्यग्रत असे ब्रह्मा असुर रज भावे श्री विष्णु असे सत्व भावे रुद्र असे क्रोध भावे आत्म्य आध्यात्मिक प्रतिष्ठित ब्रह्मा पृथ्वी भागांतर्गत विष्णु हा जलांतर्गत रुद्र हा तेजा माझी स्थित आदिदेविका माझी सर्वदा। ईश्वराची कृपा दररोज आपल्या जीवनामध्ये कशी नित्य घडते ते आपण इथं बघतो की काल सुद्धा आमच्या काकूंकडून थोडंसं गंगाधरण राहिलं आणि म्हणून की काय आकाशातून डायरेक्ट ते स्वर्गातून ती गंगा डायरेक्ट घेऊन पृथ्वीवरती आली आणि ती नेमकी इथं आली। हा कालचा अनुभव आणि आजचा अनुभव पुन्हा एकदा शिवश्चरदयं विष्णू आणि विष्णुश्चरदयं शिव साक्षात्कार ज्यांचं स्मरण आपल्याला झालं त्या पांडुरंगाला कदाचित असं वाटलं असेल अरे मी आहे, मी कमरेवर हात देऊन उभा आहे बेटा, तू काळजी करू नको, मी आहे। आणि म्हणून आज आपल्याला पंढरपूरचा प्रसाद आलेला आहे। खरं तर माझ्या अंतःकरणामध्ये आत्ता दुपारी एक भाव पण तो सहज येऊन येईल। कथा चालू आहे आपली शिवपुराणाची कथा चालू आहे। तुमचं समाधान होतं की नाही हे तर मला माहीत नाही, पण दादा माझ्याकडून एक छान अशी गोष्ट करून घेत आहे आणि ते म्हणजे तप। सकाळचा असलेला गणेशपिंड तदनंतरचा असलेला लघुरुद्र नागेश्वर मंदिरात आणि त्याच्यानंतर असलेलं पुन्हा संध्याकाळचं कानूर येथे हे शिवपुराण कथा। कालच आपण जसं बघितलं की त्या देवासाठी 5 गोष्टींनी त्याचं पूजन करता येतं। म्हणजे जसं की यात म्हणजे यथासांग पूजन जसं असतं त्या पूजनामध्ये जे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत ते म्हणजे देवता पूजन त्याच्यानंतर स्नान जप होम आणि दान आणि ब्राह्मण तर्पण असे नियम त्याच्यामध्ये सांगितलेले। आता देवता पूजन म्हणजे कालच जसं सांगितलं की प्रत्येक वार त्या ईश्वराने निर्माण केले आणि प्रत्येक वाराच्या त्या त्या देवता आहेत। हे थोडंसं ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाने आपण म्हणू शकतो। त्याचप्रमाणे काल जसं मी आपल्याला सांगितलं की कुलदेवता तिचं स्वरूप, मग कुलदेवतेचं कार्य कोणतं, मग आपली कुलदेवता कोणती जी कुळाच्या प्रमाणे चालत आलेली ती आपली कुलदेवता। त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकाची असती ती भिन्न भिन्न अशा प्रकारची इष्ट देवता।
या देवतांचे प्रकार आणि मग त्यांची प्रतिमा असो, त्यांचं पूजन असो, जे आपण नित्य करतो, तेव्हा स्वतः सांगतात की कोणत्या तरी एका काळी मी दिव्य सहस्त्र वर्ष तप केलं, अत्यंत मी तपी राहिलो, मी तप केलं, घोर तप मी केलं, पण अचानक माझं मन थोडं प्रक्षुब्ध झालं आणि अचानक माझ्या नेत्रांमधून अश्रूचे काही थेंब हे खाली पडले आणि हे थेंब जिथं जिथं पडले तिथं तिथं हे रुद्राक्ष उगवले. त्याचं नावच आहे रुद्र अधिक अक्ष. रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळा, त्या रुद्राचा असलेला तो डोळा. आणि मग याच्यामध्ये असं सांगितलं की हे प्रथम रुद्राक्ष जो पडला तो गौड देशी पडला, त्याच्यानंतर तिथं त्याचं बीजारोपण झालं आणि मग ते नंतर इतर ठिकाणी पडलं, म्हणजे मथुरा, अयोध्या, काशी, मलयाचल, सह्याद्री आणि आदी पर्वत क्षेत्रांठिकाणी तो रूढ झाला. आणि हे जे रुद्राक्ष असतात ते अत्यंत शुभकारक आणि पापनाशक अशा प्रकारचे हे रुद्राक्ष असतात. आणि आता याच्यानंतर त्या रुद्राक्षांना सुद्धा काही रंग असतात आणि रंगाप्रमाणे त्याच्या श्रेणी ठरलेल्या आहेत. चातुर्वर्ण आश्रमाप्रमाणे 4ही वर्णांना रुद्राक्ष वापरण्याची परवानगी शिवपुराणामध्ये दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहेत तर ते श्वेतवर्ण जो ब्राह्मणांसाठी दिलेला आहे, रक्तवर्ण क्षत्रियांसाठी आहे, वैश्यांसाठी जो आहे तो पीतवर्ण आणि शूद्रांसाठी जो आहे तो कृष्णवर्ण. आणि हे सगळे रुद्राक्ष जे निर्माण झालेले ते कशासाठी? मोक्षासाठी, माणसाला लाभासाठी, जे पाहिजे ते इच्छित लाभ माणसाला मिळावा म्हणून. आता रुद्राक्षाचं तुम्हाला थोडंसं अजून एक वैज्ञानिक कारण मी सांगतो. ऐकलेली गोष्ट आहे फक्त. खरं रुद्राक्षाची ओळख कशी असते? जेव्हा तुम्ही ते रुद्राक्ष हातात घेता आणि तुमच्या हातावरती असं तुम्ही दाबता, त्याच्यानंतर ते जे ओळ उमटतात त्याच्यात जर ओम असेल तर ते खरं रुद्राक्ष. आणि रुद्राक्ष वापरल्यामुळे आपला रक्तदाब जो आहे तो नियंत्रित राहतो, तो प्रमाणात राहतो. म्हणून बरेचसे लोक जे असतात ना, आजकाल आता ती एक नवीन विज्ञानामध्ये ती एक शाखा निघालेली आहे की ते मंत्रांच्या वगैरे माध्यमातून ते आजार दूर करण्याचा ते प्रयत्न करतात. असे बरेच जण निघालेले आहेत की काही घशाचा आवाज तुम्हाला जर आजार असेल तर कुठल्या एका शब्दाचा तुम्ही उच्चार करायचा, जसं की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्याला छातीचा त्रास आहे, ज्याला फुफ्फुसाचा त्रास आहे, ज्याला दमा आजार आहे, त्यानं कमरेवर हात ठेवून फक्त 101 वेळेस विठ्ठल 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 जरी म्हटलं ना तर लवकरच त्याचा आजार तो दूर होतो. कारण त्याचा उच्चार जो आहे, आता आज येणार आहे ती कथा येणार आहे की ते शब्द कसे त्या डमरूमधून कसे ते 52 अक्षर उत्पन्न झाले आणि कशी शब्दाची उत्पत्ती झाली. शब्दाची उत्पत्ती जिथून झाली ते स्थान म्हणजे भगवान शंकराचं डमरू स्थान. त्या डमरूमधून त्या शब्दांची उत्पत्ती झाली आणि त्या प्रत्येक शब्दाच्या माध्यमातून आपल्यावरती, आणि म्हणून आपल्याकडे मंत्रशक्ती ही प्रचलित होती. कोणत्या वेळेस कोणता मंत्र म्हणायचा, जसं मी काल आपल्याला सांगितलं की सूर्योदयाच्या वेळेस गायत्री स्वरूप असतं, माध्यान्हाच्या वेळेस सावित्री तिचं स्वरूप असतं आणि संध्याकाळच्या वेळेस सरस्वती हे तिचं स्वरूप असतं. आणि गायत्र म्हणजे काय याच्याही मागचं मी विज्ञान आपल्याला काल सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कशा कशा पद्धतीनं तो घालायचा प्रत्येक वेळेस समजा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 12 प्रकार त्याच्यामध्ये असतात, एकमुखीपासून 12 मुखापर्यंत. आणि मग याच्यामध्ये ते आलेलं आहे की ते मंत्र सुद्धा याच्यामध्ये आलेले आहे. आणि विशेष